सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आता ठाकरेंच्या सेनेचे प्रयत्न सुरू झालेत। वरळीमधल्या पदाधिकाऱ्यांची काल वरळी इथं एक बैठक पार पडली, तर बेस्ट कामगार सेनेचा उद्या मेळावा असणार आहे। सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी तातडीची ही बैठक घेतलेली आहे। बेस्ट कामगार सेनेची मातोश्रीवर काल एक बैठक पार पडली आहे। ऑक्टोबरपासून सचिन अहिर हे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष होते, तर त्यांच्याच नेतृत्वात बेस्टनं 3 दिवसांचा एक यशस्वी संपही केलेला होता। त्यामुळे आता डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। यानंतर 2 जुलैला बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार पडणार आहे, म्हणजे उद्या हा मेळावा असणार आहे बेस्ट कामगार सेनेचा। तर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्षपद आता कोणाकडे दिलं जात आहे याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। माझे सहकारी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, महत्त्वाचा प्रश्न सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर आहे, ते म्हणजे बेस्ट कामगार सेनेचे जे अध्यक्षपद आता रिक्त झाले ते नेमकं कोणाकडे दिलं जाणार आहे आणि डॅमेज कंट्रोलसाठी विविध बैठका घेतल्या जात आहेत, मेळाव्यांचं आयोजन केलं जाते, काय नेमक्या सगळ्या घडामोडी युबीटीमध्ये आहेत? अनुपमा, काल अचानक सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची उणीव कुठेही भासू नये आणि त्याचबरोबर ज्या संघटनात्मक पातळीवर कुठेही फूट पडू नये याची काळजी आता उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतली जात आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून काल वरळीमध्ये देखील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्यानंतर आता बेस्ट कामगार सेनेचं अध्यक्षपद हे सचिन अहिर यांच्याकडे होतं, त्यामुळे बेस्ट कामगार सेनेचं अध्यक्षपद रिक्त न ठेवता तितक्याच ताकदीचा नेता हा आता बेस्ट कामगार सेनेला देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि त्यासाठी उद्या बेस्ट कामगार सेनेचं एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कदाचित या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची निवड केली जाऊ शकते आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। ठीक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि निश्चितच युबीटी मधल्या सगळ्या घडामोडी काय नेमक्या घडतात यावर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।